साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप छान अशा सकाळपासून होते आपली. आणि हां, आज मी ब्लॉग सकाळी चालू केला आहे कारण की आपले ब्लॉग पप्पाला जरा पण आवडत नव्हते. जे पण आपण 7 दिवस ब्लॉग टाकले ते जरा पण आवडत नव्हते आणि त्याच्याने आपले 7 सबस्क्रायबर कमी पण झाले. तर मी विचार केला की आपण जसं पहिला कॉन्टेंट बनवायचो तसं आज आपण कॉन्टेंट बनवणार आहोत आणि ऑडियन्सनी बघितलं पाहिजे आणि बघतच राहिलं पाहिजे. त्या कारणामुळे आपण आज काहीतरी युनिक कॉन्टेंट बनवणार आहोत आणि तुम्हाला पण बघायला आवडेल असं कॉन्टेंट बनवणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, बाहेरचं क्लायमेट बघू शकता. किती छान असं क्लायमेट झाले. खूप छान असं क्लायमेट झालं. येल्लोइस्ट क्लायमेट झालं. येल्लोइस्ट म्हणजे सर्व काही पिवलं पिवलं दिसते आपल्याला. पण हां, आता आपण बाहेर चाललो आहे. घरी काय झालं ते पण सांगतो तुम्हाला. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, खूप भारी अशी गोष्ट आहे. तर ती शेअर तर नक्कीच केली पाहिजे तुम्हाला. पण त्याच्या आधी आपण पहिला बाहेर जाऊया आणि व्ह्यू पाहूया चांगले चांगले. खूप छान असे तुम्हाला मोरवा गाव दाखवतो. आज आमचा मोरवा गाव कसा आहे तो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर मित्रांनो, रिझन काहीच नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे पप्पाला ते ब्लॉग आवडत नव्हते. लहान मुलांचे पावडरवाले गेम्सवाले ते त्यांना आवडत नव्हते. पण मी पप्पांना बोललो का हे बघायला ऑडियन्सला खूप आवडतात. पण मी व्ह्यूज बघत होतो तर त्याच्यावर व्ह्यूज पण नव्हते. तर विचार केला तर बरं माझं काहीतरी चुकते, काहीतरी एडिटिंगमध्ये चुकते. त्यामुळे आपण काहीतरी क्रिएटिव्ह ब्लॉग बनवला पाहिजे. त्यामुळे आपण आज काहीतरी क्रिएटिव्ह बनवतो आहे आणि काहीतरी दाखवतो आहे तुम्हाला. ॲक्च्युअलमध्ये खूप काही दाखवायचं आहे तुम्हाला आज. मित्रांनो, जेव्हा पण मला काय असं वजं वाटतं ना, त्या टायमिंगला ना मी भाटीवर येऊन बसतो. कारण की इकडे क्लायमेट एक नंबर असतं. खूप छान असतं. खूप छान अशी हवा सुटते आणि एकटं बसल्यावर डोकं पण शांत होऊन जातं. त्यामुळे मी आता भाटीवर आलो आहे आणि गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मीठ आगाराचं वैशिष्ट्य सांगितलं होतं. इकडे तुम्हाला मीठ पाहायला भेटते, ते पण खूप प्रमाणात, म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये तुम्हाला इकडे मीठ पाहायला भेटते. पाहू शकता तुम्ही. खूप छान असा व्ह्यू आहे आणि आपल्या जस्ट पाठीमागे RK क्रीडा मंडळ मोरवा आपलं ग्राउंड आहे. खूप ग्रीनरीनी भरलेलं ते पाहू शकता. इकडे इकडून आपल्याला पूर्ण मोरवा गाव दिसतोय. टाकी पण दिसते, जी काही कामाची नाही. चला, कारण की त्या टाकीमधून आपल्याला पाणीच येत नाही पहिली गोष्ट. म्हणून आपल्याला खूप खदूल पाणी येतं पियायसाठी. ते पण एक कारण आहे. आणि पाहू शकता तुम्ही डोंगरपट्टा पण खूप छान असा डोंगरपट्टा आहे. चला, आता तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नेतो. तिकडे पण खूप पीस भेटतं. खूप म्हणजे खूप डोकं शांत होऊन जातं. अशी एक जागा आहे. मी आता तुम्हाला मोरव्याच्या हिडन जिम दाखवणार नाही आहे, कारण की हिडन जिम दाखवल्या का तिकडे क्राऊड खूप येतो. आणि आत्ता जस्ट मी पोलीस बघितले जातावेळी, कारण की आपल्या भाटीवर खूप म्हणजे खूप लोक ड्रिंक करायला येतात, स्मोक करायला येतात. तर त्या सर्व गोष्टी बंद करायला घेतलेत आपल्या भाटीच्या ग्राउंडवर, म्हणजेच आपल्या RK क्रीडा मंडळच्या ग्राउंडवर सर्व काही बंद करायला घेतले. ती खूप छान गोष्ट आहे मित्रांनो. आणि सेकंड स्पॉट हा आहे मित्रांनो. इकडे ना रात्रीच्या टायमिंगला खूप लोक असतात, पण असं सकाळच्या टायमिंगला, मॉर्निंगच्या टायमिंगला वर्कआउट करणारी खूप जणं असतात. आणि मी इकडे ना माझ्या मित्रांसोबत जास्तीत जास्त येतो इकडे ह्या साईडला. नाहीतर मी येतच नाही या साईडला. मी डायरेक्ट जातो त्या साईडला मस्त पीस ऑफ माइंड एन्जॉय करायला. खूप छान असं. आणि तुम्ही आपली खोची पाहू शकता किती मोठी आहे आणि किती स्वच्छ आहे. आपल्या मोरव्या गावातच सगळ्यात स्वच्छ खोची पाहायला भेटते मित्रांनो. राई मोरद्या गावात खोची पाहायला भेटतच नाही आता, कारण की पूर्ण गटार बनवून टाकले. आणि आता मला तरी असं वाटते की आपण असं कचरा टाकत राहिलो तर गटारच होऊन जाईल त्या गोष्टीचं पण. तर अशा गोष्टी, लहान लहान गोष्टी आहेत, त्या आपल्याला जपल्या पाहिजे, दुसरं काही नाही. पण तुम्ही पाहू शकता किती छान क्लायमेट आहे इकडे. इकडे पण खूप छान अशी ग्रीनरी आहे. रात्रीच्या टायमिंगला तर इकडे खूप माणसं असतात, पण इकडे पण स्मोकिंग आणि ड्रिंकिंग होते. तर ती पण अवॉइड केली पाहिजे या साईडला, मी असं बोलेन. आणि इकडे बघा गल मांडायला घेतलेत काका लोकांनी. ओ जईदा, इकडे गल मांडायला घेतलेत काका लोकांनी, पण काही भेटत नाही. काही आहे का नाही? हां, मित्रांनो, पावसात ना नेचर एन्जॉय करायला ना खूप मजा येते. ॲक्च्युअलमध्ये खूप मजा येते. पण आता मला तुम्हाला प्रश्न येईल, आपण डोंगरावर गेलो पाहिजे की नाही? कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मग तुम्हाला पूर्ण डोंगर एरिया दाखवेन, म्हणजे पूर्ण डोंगर एरिया दाखवायचा प्रयत्न करेन. तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी आता घरी आलो आहे, कारण की जेवून घेऊया आपण, कारण की भूक लागली. आपण सकाळपासून बाहेरच होतो, आत्ता घरी आलो आहे. त्यामुळे आपण आता जेवून घेऊया खूप छान असा. आणि तुम्ही
बघू शकता आपली झाडं पण किती छान झालेली आहेत. आदर्श विद्या मंदिर राई यांचा युनिफॉर्म बघा चेंज झालेला आहे, बदललेला आहे. हे बघा, हे बघा, असं वाटतं ना काही डिग्री बिग्री भेटली का काय. कोट दिलाय ना, कोट. सिद्धी पळाली वाटते, ही बघ सिद्धी बघा. वा वा वा, पाणीपुरी. कोट दिलाय ना, कोट. तर मित्रांनो आपण आता तळ्यावर आलोय मस्तपैकी सनसेट एन्जॉय करायसाठी. इकडून आपल्याला सनसेट दिसणार तर नाही आहे, पण हां खूप छान असं संध्याकाळ आहे, खूप छान असं क्लायमेट झालं आहे येल्लोइस्ट. आणि मच्छी पण पाहायला भेटते आपल्याला इकडे लहान लहान, कारण की पावसाळ्याच्या आधीच मच्छी काढली होती तळ्यातली. तुम्हाला कासव दाखवतो मित्रांनो. आता बघा, हे बघा, हे बघा कासव बघा, खूप छान अशा कासव आहे. आता तळ्यावरून घरी आलेलो आहे आणि इकडे आपली मुलं खेळत आहे. यांचा गेम मला खराब करायचा आहे, पण कसं करू मला काही तेच समजत नाही. हिंदी का मराठी? हिंदी, मराठी. कनिषला शी आली असं वाटते. नॅशनल अँथम चालू आहे. टाइम प्लीज हो गया. बिचाऱ्यांवर दया आली. असू दे, खेळतात तर खेळू दे, त्यांचं वय आहे खेळायचं, दुसरं काय नाही. तर मित्रांनो आपण परत आता आत्याकडे आलो आणि आता आपण परत जाणार आहोत ते म्हणजे मीरा रोडला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू. हां, अभि अभि उद्याला. आणि उद्याचं काय काय प्लॅन असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आज माझे खूप काही प्लॅन होते, म्हणजे माझा आज ट्रायपॉड येणार होता आणि खूप काही येणार होतं, पण ते काही आलं नाही अजूनपर्यंत, म्हणून मी दाखवलं नाही तुम्हाला. पण आलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. पण उद्याचा काय प्लॅन असणार आहे ते नक्की तुम्हाला डिस्कस करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर मित्रांनो मी फायनली आता घरी आलेलो आहे आणि तुम्हाला मी बोललो होतो की मी तुम्हाला काहीतरी शेअर करणार आहे. ते म्हणजेच मी बनवणार आहे मोरव्या गावावरती डॉक्युमेंटरी. तर तुमचा सपोर्ट तर मला फुल हवा आहे आणि मी तुम्हाला डेली ब्लॉग्सवरून रोजचे अपडेट देत राहणार आहे. तर तुम्हाला मला सपोर्ट करायचं आहे, दुसरं काही नको. सपोर्ट असला तर मी सगळं काही करू शकतो. तर मी कुठल्या कुठल्या आयडियाज देऊ, तुमच्यासोबत काय काय शेअर करू, प्लस तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा प्लीज. मला तुमच्या मदतीची गरज आहे, कारण की मी आता बघतोय माझे सबस्क्रायबर मी लूज करतोय. 7 सबस्क्रायबर गेले, ही माझ्यासाठी खूप म्हणजे खूप घाण गोष्ट आहे, कारण की ते 7 सबस्क्रायबर पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते. तुमचा सपोर्ट मला खूप हवा आहे. तर सबस्क्राईब करा आणि मोरव्या गावावरती डॉक्युमेंटरी बनवणं ही खाऊ गोष्ट नाही आहे. तर मला आयडियाज द्या, मला क्वेश्चन्स द्या. काय क्वेश्चन विचारले पाहिजे आपण, काय कशाबद्दल विचारलं पाहिजे, काय आपण काय केलं पाहिजे ॲक्च्युअलमध्ये, त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवायचा ट्राय करणार आहोत. आता बहुतेक गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत मोरव्या गावाबद्दल, जसं की कुठली स्टोरी असो, काही पण गोष्ट असो, त्या गोष्टी मला पण माहिती नसतील. एखादे हे मोरगावर असून सुद्धा मला माहिती नसतील. तर कोणी अशा गोष्टी पण शेअर करणारा असेल, कोणी जुन्या गोष्टी शेअर करणारा असेल, तर त्याने पण मला कॉन्टॅक्ट केला किंवा मला इंस्टाग्रामवर DM केलं तर मला नक्की आवडेल मित्रांनो. कारण की खूप डिटेल्स कलेक्ट करायला लागतील. डॉक्युमेंटरी बनवणं काही खाऊ गोष्ट नाही आहे, पण मी माझा 100% देणार आहे त्या गोष्टीसाठी. तर मला नक्की सपोर्ट करा. बस मी एवढंच बोलेन. मला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट दाखवा. आपल्याला सबस्क्रायबर गेन करायचे आहेत आणि 5,000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायचे आहेत, तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.